स्त्रियांच्या आयुष्याची सुरुवात तर मला वाटतं भांडे धुणी कपड्यापासूनच होते. तशीच आज माझी काही सुरुवात ना, म्हणजे सकाळ माझी झाली होती, कामापासूनच सुरुवात झाली होती सगळ्या कामाची. म्हणजे सकाळी उठलं की पहिलं किचनमध्ये जा, भांडे राहिले असेल तर भांडे घासून घ्या, किचन स्वच्छ करा आणि पहिलं घराला झाडू मारून घ्या. त्यानंतर आले मी बेडरूममध्ये मी जे अंथरूण वगैरे राहिले होते, घड्या मारायचे ते घड्या मारून घेतले. ह्या कामाचा ना तर मला वाटतं कधी पिछा सुटणारच नाही. आम्हा स्त्रियांचा तर पिछा सुटणारच नाही ह्या कामापासून. म्हणजे किती जरी शिकलेली असली ना तर तिला ह्या कामं करावीच लागतात आणि तिला वाटतं इतरांना कामं सांगण्यापेक्षा तर चला बाबा आपणच करूयात. थकले बरं का ह्या कामाने मी तर. आणि तुम्हाला ह्या गाद्या दिसतात ना तर ह्या गाद्यावर मला ना झोपच येत नाही. म्हणजे एकदम टोचल्यासारखं होतं. आहे तर मऊ पण टोचल्यावानी होतं. म्हणून मी ह्या गादीवर काही झोपतच नाही. इकडे बाकीची अंथरुणं काढणं माझी चालूच होती. पटापटा म्हटलं चला कामं करून घेऊयात. परत ऊन वगैरे झालं की इतकं गरम होतं ना, त्यामुळे कामंसुद्धा करू वाटत नाही. मग मी घेतला झाडू वगैरे मारून घेतला घराला. जो राडा आहे तो राडा काढून घेतला की घरातले जी कामं आहेत ना ती केली की कसं मस्त आणि फ्रेश वाटतं. मला तर फ्रेश वाटतं. आणि जर का राडा ठेवला ना तर दिवसभर आळस आल्यासारखं होतं. म्हणजे एकदम झोपूस वाटतं. आणि असल्या कडाक्याच्या उन्हाळ्यात ना कामं करावीशीच वाटत नाहीत. ऊन तर सकाळी 7 वाजल्यापासून इतकं कडक पडायला सुरुवात राहते ना तर सांगायलाच नको. काय माहिती सूर्य कोणावर रागावलाय की काय. बाबा रागावला असशील तर रागू नकोस. थंड हो, थंड घे, आम्हाला थंड कर बाबा. कारण तुझ्या तळपत त्या अशा सूर्यकिरणामुळे ना आमचा लाही होऊन जातं. नको नकोसा होतो जीव निसता. आमचा तर असा होऊन जातो तो छोट्या मुलांचा आणि म्हाताऱ्यांचा कसा. बाकी काही असू द्या, जर का संडासमधून वास येत असेल ना संडास तर थोडंसं पाणी टाकून घेतलं, त्याच्यामध्ये लिक्विड पण टाकून घेतलं. पहिल्याच्या काळी बरं होतं बाबा, बाहेर संडास होते त्याच्यामुळे घरात वास वगैरे येण्याचं टेन्शनच नव्हतं. आता घरामध्येच खान घरामध्येच हागा असं झालेलं आहे. इकडं माझ्या कार्टूनचं चालू होतं, कसला डीजे बनवायचं त्याचं चालू होतं. कारण आता बाबासाहेबांची जयंती वगैरे चालू आहे ना तर त्याच्यामुळे त्यांनी डीजे वगैरे बघितला तर त्याच्यात छोटासा प्रयत्न की चला मी पण डीजे बनवतो वगैरे. इकडे बघू शकता कसलं ऊन आहे आणि जास्त पण वेळ झालेला नाही तरी सुद्धा कसलं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. आणि माझी आंघोळ वगैरे राहिली होती करायची. भांडे वगैरे घासून घेतले. भांड्याचा खूप राडा पडला होता. काय करणार, पाण्याचा त्रास होत आहे ना, पाणी येतच नाही आहे नळाला. म्हणजे 2 दिवस आड किंवा 1 दिवस आड असं पाणी येतं आहे. असू द्या तेवढं तर तेवढं, काही ठिकाणी तर तेवढं पण पाणी बघायला भेटत नाही आहे. 8-8 दिवस पाण्याचा थेंब पण बघायला भेटत नाही आहे. म्हणजे इतकी पाण्याची मारामार होत आहे. मी कपडे वगैरे भिजायला टाकून घेतले. म्हटलं चला कपडे तर काय आपण हातानेच धुतो. आपण केवढी मोठी माणसं नाहीत की आपल्याकडे मशीन वगैरे असन, वॉशिंग मशीन वगैरे. मग नंतरच्याला पाणी जे सांडलं होतं ना त्या पाण्याला मी कपडा मारून घेतला फरशीवर. आणि इकडं माझं पाणी नेणं चालू होतं. म्हणजे इकडून तिकडून इकडं असं करणं चालू होतं. चला जास्त नाही 4-5च पाईपपेट करावे लागते. काही गावांना तर मैलो पाणी आणायला जावं लागतं. चला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील ना तर नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा तेवढे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी.